नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैला भगवानराव सारंग, सहयोगी प्राध्यापिका, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड. व्हॅल्यू एज्युकेशन MCQ पार्ट 3 मूल्य शिक्षण बहुपर्यायी प्रश्न पार्ट 3 हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कृपया आपण माझ्या या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राइब, कमेंट्स आणि शेअर करा. तर आपण बघूया मूल्य शिक्षण बहुपर्यायी प्रश्न. पहिला प्रश्न आहे, समस्या निराकरण, स्वावलंबन, सर्जनशीलता व आत्मपरीक्षण ही मूल्ये कोणत्या मूल्य स्त्रोताशी संबंधित आहे? पर्याय आहे A मानव, B भाषा, C प्रवास, D धर्म. Which source of values are related to problem solving, self-reliance, creativity and introspection? पर्याय आहे A ह्यूमन, B लँग्वेज, C ट्रॅव्हल, D रिलिजन. याचे उत्तर आहे मानव, ह्यूमन. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी जीवनात कोणत्या हेतूसाठी मूल्ये वापरली जातात? A चारित्र्य व व्यक्तिमत्व विकसित करणे, B आत्मज्ञान करण्यासाठी, C करमणूक करण्यासाठी, D दोन्ही A आणि B. For which purpose value are used in human life? To develop character and personality, to enlightenment, to entertainment, D both A and B. याचे उत्तर आहे both A and B. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते मूल्य शिक्षणाचे तत्व नाही? A शाश्वत, B अनुभव, C आदर्श, D संघटन. Which of the following is not principle of value education? A sustainable, B experience, C ideal, D organization. याचे उत्तर आहे संघटन, ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मूल्य शिक्षणाची गरज कोणास आहे? पर्याय A विद्यार्थी, B शिक्षक, C पालक, D वरीलपैकी सर्व. Who need value education for all round development of students? A students, B teachers, C parents, D all of the above. याचे उत्तर आहे all of the above. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? A स्वामी विवेकानंद, B रवींद्रनाथ टागोर, C बंकिमचंद्र चटर्जी, D राजेंद्र प्रसाद. Who wrote the national anthem of India? A स्वामी विवेकानंद, B रवींद्रनाथ टागोर, C बंकिमचंद्र चटर्जी, D राजेंद्र प्रसाद. याचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मूल्यांचे वर्गीकरण डॅश डॅश प्रमाणे दिले आहे. पर्याय A सत्य, सदाचार, शांत वृत्ती मूल्ये, वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय मूल्ये, C जैविक, बौद्धिक, राष्ट्रीय मूल्ये, D वरीलपैकी एकही नाही. The Maharashtra State Council for Educational Research and Training classifies the values as follows. A truth, virtue, peace value, B individual, social, national values, C biological, intellectual, national values, D none of the above. याचे उत्तर आहे वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय मूल्ये, इंडिव्हिज्युअल, सोशियल, नॅशनल व्हॅल्यूज. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते सार्वत्रिक मूल्य आहे? A मानवतेवर प्रेम, B आत्मनियंत्रण, C सहनशीलता, D समायोजन. Which of the following is universal value? A love for humanity, B self control, C tolerance, D adjustment. याचे उत्तर आहे लव फॉर ह्युमॅनिटी, मानवतेवर प्रेम. पुढचा प्रश्न, व्यक्तीच्या जैविक क्रिया सुव्यवस्थित व परस्पर पूरक राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूल्यांना काय म्हणतात? पर्यावरण मूल्य, B क्रीडाविषयक मूल्य, C जैविक मूल्य, D नैसर्गिक मूल्य. What are the values required for a person's biological functions to be orderly and complementary? पर्याय A environmental values, B sport related values,
सी बायोलॉजिकल व्हॅल्यूज, डी नॅशनल व्हॅल्यूज. जैविक मूल्ये हे त्याचं उत्तर आहे बायोलॉजिकल व्हॅल्यूज. नेक्स्ट क्वेश्चन. व्यक्ती व समाज यांच्या सद्वर्तनासाठी मार्गदर्शक ठरवणाऱ्या मूल्यांना काय म्हणतात? ए वैयक्तिक मूल्य, बी नैतिक मूल्य, सी धार्मिक मूल्य, डी वरीलपैकी एकही नाही. What are the values that guide the good behavior of individuals and society? पर्याय ए इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज, बी मॉरल व्हॅल्यूज, सी रिलिजियस व्हॅल्यूज, डी नन ऑफ द अबोव. याचे उत्तर आहे मॉरल व्हॅल्यूज. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या मूल्याचा समावेश भौतिक मूल्यात होतो? ए व्यवहारी वृत्ती, बी भौतिक सुबत्ता, सी लोकसंख्या शिक्षण, डी वरीलपैकी सर्व. Which of the following value is included in material values? A pragmatic attitude, B physical well-being, C population education, D all of the above. Now answer is all of the above. वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणत्या धोरणाने शालेय अभ्यासक्रमात 10 गाभाभूत घटकांचा समावेश करण्याची शिफारस केली? पर्याय ए राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, बी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2005, सी मुदलियार आयोग 1952, डी कोठारी आयोग 1966. Which of the following policy was suggest 10 core elements in school curriculum? पर्याय ए नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986, बी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2005, सी मुदलियार कमिशन 1952, डी कोठारी कमिशन 1966. नाउ आन्सर इज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. कलम 15(1) कोणत्याही नागरिकांमध्ये भेदभाव करण्यास प्रतिबंध करते डॅश डॅश या कारणामुळे? पर्याय ए फक्त धर्म जात लिंग, बी फक्त धर्म जात वंश, सी फक्त धर्म जात लिंग आणि जन्मस्थान, डी धर्म वंश जात लिंग जन्मस्थान किंवा यापैकी कोणतेही. आर्टिकल 51 prohibits discrimination against any citizen on the ground of. पर्याय ए रिलीजन कास्ट अँड सेक्स ओनली, रिलीजन कास्ट अँड रेस ओनली, रिलीजन कास्ट सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ, डी रिलीजन रेस कास्ट सेक्स प्लेस ऑफ बर्थ or any of them. Now answer is religion, race, caste, sex, place of birth or any of them. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा यापैकी कोणतेही. नागरिकांना संपूर्ण देशभरात एक समान नागरी संहिता मिळवून देण्यासाठी राज्य प्रयत्न करेल डॅश डॅश नुसार. कलम 40, बी कलम 43, सी कलम 44, डी कलम 48. The state shall endeavor to secure for citizens a uniform civil code throughout the territory of India as per. पर्याय ए आर्टिकल 40, बी आर्टिकल 43, सी आर्टिकल 44, डी आर्टिकल 48. नाउ आन्सर इज आर्टिकल 44 कलम 44. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. मूल्य संघर्षावर मात करण्यासाठी काय करावे? पर्याय ए स्वतःला वाटेल त्या मूल्याची निवड करावी, बी परिस्थिती सापेक्ष मूल्याची निवड करावी, सी समान न्यायाने मूल्याची निवड करावी, डी वरीलपैकी एकही नाही. What to do to overcome the value conflict? A choose the value you want, B selection of value relative to the situation, C value selection with equal justice, D none of the above. परिस्थिती सापेक्ष मूल्याची निवड. पुढचा प्रश्न पाहूया. मूल्य संघर्षातून विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? पर्याय ए मूल्य संघर्षावर मात करण्याची प्रेरणा, बी अभ्यास पूर्ण करावा, सी मूल्य द्विधावस्था तयार करावी, डी वरीलपैकी एकही नाही. What teachers need to do
to get students out of the value conflict. Now, A. Motivation to overcome value conflict. B. The study should be completed. C. To create value dilemma. D. None of the above. आन्सर आहे याचं मोटिवेशन टू ओव्हरकम व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट, मूल्य संघर्षावर मात करण्याची प्रेरणा. पुढचा प्रश्न पाहूया. मूल्य संघर्षात शिक्षकाची काय भूमिका आहे? ए. स्वतःच्या आचरणातून आदर्श. बी. मूल्य संघर्षाचा अनुभव. सी. मूल्यांच्या तीव्रतेचा अभ्यास. डी. वरीलपैकी सर्व. व्हॉट इज द रोल ऑफ टीचर इन व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट? ए. आयडियल वन्स ओन कंडक्ट. बी. एक्सपिरियन्स व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट. सी. द स्टडी ऑफ व्हॅल्यू इंटेन्सिटी. डी. ऑल ऑफ द अबोव. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ द अबोव. मूल्य संघर्षात पालकाची काय भूमिका आहे? ए. अभ्यासपूर्वक उपक्रमांचे आयोजन. बी. दैनंदिन जीवनातील मूल्य संघर्षाची ओळख. सी. पाठ्यक्रमानुसार मूल्य संघर्षाची ओळख. डी. वरीलपैकी सर्व. व्हॉट इज द रोल ऑफ पॅरेंट्स इन व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट? ए. कंडक्टिंग को करिक्युलम ऍक्टिव्हिटीज. बी. आयडेंटिफिकेशन ऑफ व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट्स फ्रॉम डेली लाईफ. सी. आयडेंटिफिकेशन ऑफ व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट्स अकॉर्डिंग टू द करिक्युलम. ऑल ऑफ द अबोव. याचं उत्तर आहे दैनंदिन जीवनातून मूल्य संघर्षाची ओळख, आयडेंटिफिकेशन ऑफ व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट्स फ्रॉम डेली लाईफ. प्रश्न. मूल्यबंध अधिक दृढ होणे म्हणजे? ए. मूल्य संघर्ष. बी. मूल्यांचे एकत्रीकरण. सी. मूल्यांचा विकास. डी. मूल्यांची निवड. स्ट्रेंथनिंग व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट्स. बी. इंटिग्रेशन ऑफ व्हॅल्यूज. सी. डेव्हलपमेंट ऑफ व्हॅल्यूज. डी. सिलेक्शन ऑफ व्हॅल्यूज. उत्तर आहे मूल्यांचे एकत्रीकरण, इंटिग्रेशन ऑफ व्हॅल्यूज. खालीलपैकी कोणती मूल्यांच्या एकात्मीकरणाच्या प्रक्रियेची पायरी नाही? ए. अवधान. बी. अभिरुची. सी. अवधान नियंत्रण. डी. तंत्र. Which of the following is not the step of process of integration of values? A. Attention. B. Interest. C. Attention control. D. Mechanism. याचं उत्तर आहे तंत्र. डी. मेकॅनिझम. पुढचा प्रश्न बघूया. धार्मिक शिक्षणातून कोणत्या मूल्यांचा विकास होतो? ए. सर्वधर्म समभाव. बी. सहिष्णुता. सी. मानवता. डी. वरीलपैकी सर्व. Which values are developed by religious education? A. Interfaith harmony. B. Tolerance. C. Humanity. D. All of the above. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण व्हॅल्यू एज्युकेशन यावरील MCQ बघितलेले आहेत. कृपया आपण माझ्या या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.